सर्वप्रथम केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करते। महिला उद्धाराकरता ज्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं अशा सावित्रीबाई फुलेंना मी माझी सुमनांजली शब्द सुमनांजली अर्पित करते। आजच्या या विशेष कार्यक्रमाकरता या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी इतकं सुंदर आयोजन केलं आहे आणि ज्यांच्याकडे खूप तळमळ आहे की आपल्या जिल्ह्यामधली अशी एकही गोष्ट सुटू नये की जी करायला हवी आणि आम्ही केली नाहीये, जे कटाक्षाने बघतात त्याची अंमलबजावणी करता प्रयत्न करतात असे आपले धडाडीचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोक शिंगारेजी, यासोबतच या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे सीईओ श्री रोहन घुगेजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या इंटरनल कमिटीच्या सगळ्या मेंबर्स, सर्व आपले प्रमुख शासकीय अधिकारी वर्ग आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे अधिकारी वर्ग, सगळ्यांना नमस्कार करते। आणि खूप छान वाटलं आहे की आज तुम्हाला सगळ्यांना मला भेटता आले। माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं आभार किती व्यक्त करावे तितके कमी आहेत, कारण त्यांच्या या प्रयत्नांमुळे आपली भेट होऊ शकली आहे। आणि मला विश्वास आहे की आजची जी आपली ही मीटिंग होईल ही आपल्या सगळ्यांच्या कामामध्ये मोठं परिवर्तन घेऊन येईल अशी मी आज आशा पण बाळगते। आज राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आले आहे, पण यापूर्वी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची 2 टर्मची अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलं आहे। आणि त्यावेळेला ज्या लोकांनी सोबत काम केलं ते काही चेहरे मला समोर दिसतायत आणि मला आनंद पण होतोय की आपली कडी तुटली नाहीये, ती अखंड चालू आहे, याचा मला आनंद आहे। जुनी माणसं सोबत घेऊन चालते आहे, पण नवीन जे आहे त्यांनाही सोबत घेऊन चालायचं आहे आणि मिळून सगळ्यांनी एकमेकांचा हात पकडून आपल्या देशाकरता, आपल्या महाराष्ट्राकरता, महिला सन्मानाकरता आपल्याला काम करायचे। बोलण्यापूर्वी थोडंसं मला तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल काही सांगायचं आहे। सगळ्यांना असं वाटतं की राष्ट्रीय महिला आयोग जो आहे त्या आयोगामध्ये काही घटना घडली की मग तक्रार दाखल करायची असते आणि मग आयोग त्याची दखल घेतो आणि पोलिसांना जाब विचारतो, असे एक लोकांचा समज आहे। एका अर्थाने तो बरोबर पण आहे। देशामध्ये ज्या कोणी महिला पीडित आहेत, शोषित आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीकरता, त्यांना सहकार्य करण्याकरता आणि त्यांचं जीवन सुधार होण्याकरता राष्ट्रीय महिला आयोग प्रयत्न करतो। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आयोगाकडे कंप्लेंट्स येतात आणि आम्ही त्या कंप्लेंट्सला बघत असतो। महाराष्ट्राची अध्यक्ष असताना मी एक उपक्रम सुरू केला होता की कमिशनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट फक्त ऐकण्याच्या ऐवजी ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे। आणि महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम मी 2016 ला सुरू केलाय। ठाण्यासहित सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक वेळेला दौरे झाले, अनेक कार्यक्रम झाले आणि पीडित महिलांना न्याय देण्याकरता म्हणून आपण प्रयत्न पण केले। पण हे प्रयत्न एकदा दोनदा 10 वेळेला करून चालत नाही, तर हे प्रयत्न अव्याहतपणे होणं खूप गरजेचं पण आहे। राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर तोच उपक्रम आपण राष्ट्रीय स्तरावर केला आणि राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार हा कार्यक्रम आम्ही पीडित महिलांच्या करता सुरू केला। ही खुली जनसुनवाई आहे आणि या जनसुनावणीमध्ये महिलांना त्यांचं म्हणणं समोर सांगता येतं। जेव्हा ही जनसुनावणी आम्ही करतो त्यावेळेला कलेक्टर सोबत असतात, विभागाची असेल तर डिव्हिजनल कमिशनर असतात, आयजी असतात, त्यासोबत सीपी किंवा एसपी असतात
अन्य सगळे अधिकारी समोर असतात आणि त्या महिलेचं तिचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि तिचं तिला त्वरित न्याय मिळेल याकरता प्रयत्न केला जातो. आमचा असा अनुभव आहे की निदान 60% 70% समस्या तिथंच सुटतात. 30% 35% राहतात, पण ते याकरता राहतात की अनेक वेळेला जे महिलांचे प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, ते 5 मिनिटात 10 मिनिटात तासाभरामध्ये नाही सुटू शकत. त्याच्याकरता त्यांना अनेक वेळेला काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांचं मेडिएशन करावं लागतं आणि त्यानंतर मध्ये प्रश्न सुटू शकतात. अनेक समस्या या खूप गंभीर असतात की ज्या लगेचच सुटू शकत नाहीत, तेव्हा त्या पुन्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये येतात. पण 60-65% ताबडतोबीनं लोकांचं समाधान होतं. मला असं वाटतं की ही खूप मोठी एक यशस्वीता आमच्याकडे आहे आणि अशा पद्धतीने महिलांची जे तक्रारी असतात त्याची सुनावणी होते. पण यासोबत राष्ट्रीय महिला आयोग अनेक काम करतो जे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. राष्ट्रीय महिला आयोगाकडे अनेक मोठे अधिकार आहेत. सुमोटो कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार राष्ट्रीय महिला आयोगाकडे आहे. त्यामुळे अनेक वेळेला समाजामध्ये जेव्हा अनेक वाईट घटना घडतात, ज्या समाज मनावर वाईट परिणाम करतात, अशा घटनांची आम्ही स्वतःहून दखल घेतो. हे अधिकार जसे हायकोर्टाला आहेत तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला आहेत, जसे सुप्रीम कोर्टला आहेत तसे राष्ट्रीय महिला आयोगाला आहेत. ही फार मोठी उपलब्धी राष्ट्रीय महिला आयोगाकडे आहे. त्याची सुनावणी पण जलद होते, पोलीस पण त्याचा तपास पण खूप संवेदनशीलतेने लगेचच करतात, ही त्याची उपलब्धी आहे. पण त्याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग सतत महिलांच्या विषयावर रिसर्च करत असतो आणि वेगवेगळ्या विषयांचे हे रिसर्च असतात, वेगवेगळ्या घटकांचे असतात, जेणेकरून त्या रिसर्चचा उपयोग हा सरकारला विविध रेकमेंडेशन देण्याकरता होतो. या रेकमेंडेशनचा उपयोग सरकार वेगवेगळ्या ऍडवायझरी ज्या काढल्या जातात त्याकरता करतो. या रेकमेंडेशनचा उपयोग नवीन कायदे येण्याकरता सुद्धा होतो, ज्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. मला तुम्हाला आज सांगताना खूप चांगलं वाटतंय की ज्या कायद्यावर आज आपण बोलणार आहोत, जो पॉक्सचा कायदा आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि वर्कप्लेसचा कायदा आहे, या कायद्याचा पहिला ड्राफ्ट बनवण्याचा पहिलं काम हे राष्ट्रीय महिला आयोगाने केले, ज्याच्यावर पुढं तो ड्राफ्ट पुढे गेला आणि ते बिल बनून आज आपल्या समोर आले. ही राष्ट्रीय महिला आयोगाची उपलब्धता आहे. अशा पद्धतीने आयोग सतत निरंतरपणे रिसर्च करत असतो, काम करत असतो. आयोगाचं मोठं काम आहे जे कायदे महिलांच्या करता बनलेले आहेत, या कायद्यांचा प्रचार आणि प्रसार करणं, या कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं. त्यामुळे आयोग सतत वेगवेगळे सेमिनार्स असतील, कन्सल्टेशन असतील, या किंवा अशा पद्धतीचं गॅदरिंग असेल जे सतत ऍड्रेस करत असतं. या विषयामध्ये नवनवीन पुस्तकं आयोग बनवत असतं. नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून हे कायदे सहजपणे सोपेपणाने लोकांच्या पर्यंत कसे जातील आणि ते सहजपणे जीवनामध्ये कसे स्वीकारले जातील, आपण त्याचा उपयोग करू शकू, हे सुद्धा राष्ट्रीय आयोग वारंवार बघत असतो. त्याच्यामध्ये आज आपला कार्यक्रम झाला आहे. देशामध्ये असे आमचे अनेक कार्यक्रम पूर्णपणे रोज चालू असतात आणि याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग कपॅसिटी बिल्डिंग पण करतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांची सामाजिक प्रगती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांना सामाजिक सन्मान मिळावा, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळावं, इतकंच नव्हे तर राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांनी सक्षम व्हावं. या सगळ्या विषयांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग काम करत असतो आणि या महिलांची कपॅसिटी बिल्डिंग करता आम्ही प्रयत्न करत असतो. आर्थिक विषयामध्ये त्यांनी पुढे जावं म्हणून आम्ही अनेक वेगवेगळे कार्यक्रम करतो. सामाजिक दृष्टीने त्यांना सन्मान मिळावा म्हणूनही आमचे कार्यक्रम चालतात. पण याशिवाय नॉर्थ ईस्ट करता आमचा विशेष सेल आहे, जो त्या 7-8 राज्यांकरता काम करतो. याकरता लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, याच्याकरता आमचा एक वेगळा सेल काम करतो. तिथले प्रश्न वेगळे आहेत, तिथल्या महिलांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. पर्वतीय क्षेत्रामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याकरता आम्ही काम करतो आणि यासोबतच ज्या SC/ST क्षेत्रातल्या महिला आहेत, ज्या आजही मागे राहिल्या आहेत, आम्ही त्यांच्याकरता सुद्धा काम करतो. राष्ट्रीय महिला आयोग अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतो. शिवानी जी मेरे बात बताएगी शायद, हमारे अभी 17 सेल काम कर रहे हैं अलग अलग. या 17 सेल मध्ये आम्ही अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल आहे, याशिवाय नॉर्थ ईस्ट सेल आहे, जसं आता मी सांगितलं की जम्मू काश्मीरचा सेल आहे. पण याच्याशिवाय
मुलींवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होतात, त्यांच्यावर ऍसिड फेकलं जातं. ज्या ऍसिड व्हिक्टीम आहेत त्यांच्याकरता सुद्धा एक वेगळा सेल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की आजकाल आपल्याला माहिती आहे की आपण अनेक विदेशामध्ये जी मुले राहतात त्यांच्यासोबत मुलींची लग्न होतात, नंतर त्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उभे राहतात. त्याच्याकरता NRI मॅरेज सेल पण आहे. असे वेगवेगळे मी तुम्हाला 4-5 सांगितले, असे राष्ट्रीय महिला आयोगामध्ये वेगवेगळे 17 सेल आहेत जे काम करतायत. प्रयत्न हा आहे की देशातल्या महिलांना कोणतीही अडचण येऊ देत, ती अडचण सोडवण्याकरता राष्ट्रीय महिला आयोग आपली मदत करू शकेल. सॉरी, मधून खूप हिंदी बोलण्याची सवय आहे, मधून मधून हिंदी शब्द येत आहेत. तर हे सगळं आयोग आपल्याकरता करत असतो. मला तुम्हाला सगळ्यांना आग्रह करायचा आहे की फक्त कंप्लेंट करण्याकरता आणि तेवढंच बघण्याकरता, पोलिसांना काही सांगा हे म्हणण्याकरता फक्त आयोग नाहीये, तर आयोग या इतक्या सगळ्या विषयामध्ये काम करत असतो. कधीही जर कोणती अडचण असेल तर आयोग आपल्यासोबत कायम उभा आहे, ही तुम्हाला मी ग्वाही पण देते. तुम्हाला मी हे नक्कीच सांगू इच्छिते. आजच्या एका विशेष गोष्टीकरता मी तुमच्याकडे आले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेक्शुअल हॅरासमेंट आणि वर्कप्लेसचा कायदा आपल्या देशभरामध्ये आहे. 2013 साली हा आलेला. आणि माझ्यासोबत आज जे सगळेजण बसलेले आहेत हे सगळे याच्या कमिटीमध्ये काम करणारी लोक आहेत. इंटरनल कमिटी ज्याला म्हणतो, त्या इंटरनल कमिटीमध्ये सगळेजण काम करणारे लोक आहेत. मला असं वाटतं की ठाण्याची जी आपली LC आहे त्याच्या पण अध्यक्ष आणि मेंबर इथं नक्कीच आलेले असतील. सगळ्यांना याच्याबद्दलची माहिती नक्की असेल. टिनिकाजी याच्यानंतर आपलं एक छान लेक्चर घेणार आहेत, ते तुम्हाला सगळं नंतर सांगतील. त्यावर मी आता बोलत नाही फार, पण फक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती की हा कायदा कसा आला, काय यावा लागला. तर आपल्याकडे देशभरामध्ये महिलांचं काम करण्याचं आता प्रमाण वाढत चाललंय. आणि जेव्हा त्या काम करण्याकरता घराच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना त्यांचं कामाचं स्थळ हे अत्यंत सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे, हे प्रकर्षानं सरकारला जाणवत होतं. हे सगळं जाणवण्याकरता एक घटना पण घडली होती जी तुम्हाला माहिती आहे. राजस्थान मधली 1992 साली घडलेली भवरी देवीची घटना. भवरी देवी त्यावेळेला आपल्या कामाकरता म्हणून ती आली होती, बाहेर गेली होती. बालविवाहाला तिने विरोध केला आणि त्याचा राग धरून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाले. पण ती आपल्या कामाकरता बाहेर गेली होती. जेव्हा ती कामाकरता बाहेर गेली आहे त्यावेळेला हे सगळं घडणं हे अत्यंत धक्कादायक होतं. आणि तेव्हापासून मग या कायद्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर मग आपल्याला माहिती की सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या, ज्या गाईडलाईन्स विशाखा गाईडलाईन्स या नावानं आपण ओळखतो. आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये कायदा येण्याकरता 2013 साल उजाडावं लागलं आणि 2013 साली हा कायदा आला. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याची अतिशय सविस्तर माहिती टिनिकाजी आपल्याला देतील. ही तिची सगळ्याची पार्श्वभूमी आहे. पण तेव्हाचे दिवस आणि आजचे दिवस जर आपण बघितले तर आपण बघतो आहोत की आता मॅक्झिमम महिला या वर्किंग महिला आहेत. त्या कुठं ना कुठं काही ना काही काम करू इच्छितात. कोणी नोकरी करतंय, कोणी स्वयंरोजगार करतंय, कोणी खाजगी नोकरीत आहे, कोणी शासकीय नोकरीत आहे. पण त्या आपल्या पायावर उभं राहू इच्छित आहेत, त्या पायावर उभ्या राहत आहेत, त्याकरता त्या प्रयत्न करतात. त्यामुळे या कायद्याचं महत्व तर अजून अधोरेखित होतं. आणि हा कायदा आपल्या सगळ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्याकरता हा कायदा मदत पण करतो. तुम्ही सगळ्या जणी IC च्या अध्यक्ष आहात, मेंबर्स आहात. इथं काही मेंबर पण आलेले आहेत, पुरुष मेंबर पण आलेले आहेत. मी एका फार सोप्या प्रश्नानं माझ्या या संपूर्ण एका या छोट्या विषयाची मी सुरुवात करते आहे. फार सोपा प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मात्र तुम्ही विचारपूर्वक मला द्यायची आहेत. आणि उत्तरं मला सगळ्यांकडनं घ्यायची आहेत. मी एकटं नाही बोलणार आहे, मला तुम्ही पण बोलणं गरजेचं असं वाटतंय. हा अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न आहे की कार्यस्थळावरची सुरक्षा याचा अर्थ काय होतो, आपण काय समजतो. सगळ्यांनी पटापट बोलायचं आहे की आपल्या जागेवरनं काय आहे. 2-3 माईक मागे पुढे देऊनच ठेवा, म्हणजे बोलता येईल, पटापट फिरवता येतील. हा, करेक्ट. और कोई बताएगा?
येस. करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर. It's not only about physical, mentally, physically, financially, सगळीकडे म्हणजे all over तिला safe वाटलं पाहिजे. बरोबर, अगदी अगदी. तर बघा, खूप छान उत्तर आली की सुरक्षेचा अर्थ काय आहे. पण राष्ट्रीय महिला आयोगाकरता सुरक्षा असणं फक्त केवळ रक्षा नाहीये, तर त्या ठिकाणी त्या महिलेकरता ते वातावरण अत्यंत गरिमापूर्ण असलं पाहिजे. ते वातावरण खूप समानतेचं असलं पाहिजे. ते असं वातावरण असलं पाहिजे की जिथं महिला बिना भय आपलं म्हणणं सांगू शकतात आणि बिना भय त्या आपल्या त्या कामाच्या ठिकाणी काम करू शकतात. अशी समानता, असं उत्तम वातावरण तिथं असलं पाहिजे. आणि याचा विचार नेहमी राष्ट्रीय महिला आयोग आपल्या देशातल्या महिलांकरता करत असतो. आज आपण सगळ्यांना इथे एकत्र आलो फक्त केवळ या कायद्याची किंवा आपण कसं काम करतो याची समीक्षा करण्याकरता नाही आलेलो आहोत. तर त्याच्यासोबत आपण विचार करणार आहोत, आज आत्ममंथन करणार आहोत. ज्या कमिटीचे आपण अध्यक्ष आहोत, आपण मेंबर आहोत, आपण त्याला न्याय देतो का, याबद्दल आज आपण थोडस इथं आत्ममंथन करूयात. काही आपण आज स्वतःलाच काही प्रश्न पण विचारूयात, ज्याची उत्तरं तुम्ही मला नाही दिली तरी चालतील. प्रश्न मी तुम्हाला सांगते आहे त्याची उत्तरं तुम्ही स्वतःच द्या. तर तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की आपण नेमकं कुठे उभे आहोत. आणि यासोबतच या निमित्तानं आपल्याला काही नवसंकल्प पण करायचे आहेत की नव्यानं संकल्प करून आपण आपलं ऑफिस सुरक्षित कसं ठेवू शकू. या 3 विषयांच्या करता आज आपण विचार करू आणि पुढे जाऊयात. आयसीची मेंबर किंवा लोकल कमिटीची मेंबर म्हणून तुमच्याकडे खूप महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत. त्याची उत्तरं पुन्हा तुम्ही स्वतःला पण द्या, मला पण सांगा. मला खरं खरं सांगा की आपली जी समिती आहे ती समिती खरंच वास्तविकरित्या सक्रिय आहे का. याचं उत्तर आपल्या मनाशी विचार करायचा आहे. मला लगेच नका देऊ, म्हणजे पुढचे प्रश्न येतील तेव्हा तुम्हाला उत्तर देता येईल याचं. कारण आता उत्तर मे बी लगेच हो असू शकतं. माझं पुढचं एक 5 मिनिटाचं बोलणं ऐकल्यानंतर मग असं वाटेल की जरा विचार करून आपण उत्तर देऊयात. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की काय तुमची समिती खरंच सक्रिय आहे का, वास्तविकरित्या सक्रिय आहे का. दुसरा प्रश्न आहे की जी तुमची समिती आहे त्या समितीचं नियमित रूपमध्ये ओरिएंटेशन होतं का. त्यांना कायद्याची माहिती नियमित अंतराने आपण नियमित एका वेळेनुसार आपण देतो का. त्यांना त्या सेन्सिटाईज राहतील, त्या समितीमध्ये असताना नेहमी त्या महिलेच्या बाजूने नीट विचार करतील, अशा पद्धतीचे त्यांचे ट्रेनिंग होतात का. बघा, माहिती असणं हा भाग वेगळा आहे. अशा पद्धतीचे ट्रेनिंग होतात का. आणि माझा तिसरा प्रश्न आहे की तुमच्या पुढं जे प्रश्न येतात, जे कंप्लेंट्स येतात, त्याची चौकशी ही निरपेक्षपणे, सहानुभूतीसोबत आणि वेळेबद्ध समयबद्धता के अनुसार वेळेमध्ये आपण करतो का. या जर 3 प्रश्नांचे आपण जर येस डीजी मॅडमची बैठक होती. या 3 प्रश्नांची उत्तरं आता एकत्रितपणे तुम्ही द्या. खरोखरही आपल्याकडं आपले ट्रेनिंग होतात का, ओरिएंटेशन होतं का. आपण खरोखरी त्या महिलेबद्दल खरंच मनापासून सहानुभूती ठेवतो का. तर कित्येक वेळेला आपण लेबल लावून टाकतो. एखादी महिलेनं कंप्लेंट घेऊन आली, ती कित्येक वेळेला ती किरकिरी असू शकते, तिचं पटत नाहीये, हा विषय वेगळा आहे कामाच्या मधला, पण तिला काही त्रास होतो आहे. हे 2 वेगळे विषय आहेत ना. आपण तिला कोणत्या अँगलने बघतो, अरे काय ती अशीच जाऊ देती, काय काम करत नाही वगैरे आपण सहज म्हणतो, आणि काय ती चालतच राहतो. पण तिचे त्रास वेगळे आहेत ना. हे आम्ही 2 वेगवेगळे केले का. तिच्या एका वागण्यावर किंवा जे काही तुमचं तिच्याबद्दलचं मत आहे चांगलं असेल तरी खूप छान गोष्ट आहे, समजा वाईट असेल किंवा
जेही काय असेल नसेल आपण लेबल लगेच लावतो का तिच्या बाबतीमध्ये, तिच्या तक्रारीच्या बाबतीमध्ये? तर लेबल लावूनच आपण बघतो. कमिटीची अध्यक्ष, कमिटीची मेंबर म्हणून आपली भूमिका वेगळी आहे. आपण त्या भूमिकेला न्याय देतो का, याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. कंप्लेंट जनरली ज्या सगळ्या येतात त्या पुरुषांच्या विरोधामध्ये येतात, त्याबद्दल पण मी बोलेल. अशा वेळेला आपण काय विचार करतो, ते तर माझे बॉस आहेत, मी कशी चौकशी करू? आणि समजा मी चौकशी केली, मला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, हे पण होतं, पण माझा तो सहकारी आहे, तो माझा बॉस आहे, माझ्या बाजूला बसून अनेक कामं करतो, मी सुट्टीवर असले तर माझे 4 कामं तो सांभाळून घेतो. त्याची चौकशी मी कशी करू आणि मी का करू? बघा, 2 भूमिका आहेत तुमच्या, वेगळ्या आहेत त्या. सहकारी म्हणून तुमचे संबंध संपर्क चांगले असू शकतात, पण त्यांच्या विरोधामध्ये जर कंप्लेंट आहे तर ही वेगळी गोष्ट आहे की नाही? पुन्हा आपण लेबल लावतो, नाही माझे तर संपर्क, माझे संबंध चांगले आहेत, मी कशाला या भानगडीत पडू, असं होतं की नाही? मला नका उत्तर देऊ, आपल्या मनाला द्या. त्या सगळ्याची उत्तर तुम्हाला असे मिळतील की जनरली असं होतं. काही अपवाद पण असतील. मी आज तुम्हाला मुद्दाम हे याकरता सांगते आहे की कमिटीच्या अध्यक्ष आणि मेंबर म्हणून तुमची भूमिका वेगळी आहे. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही पुरुषाला धरून त्याला तुम्ही तो दोषी आहे असं आपण तुम्ही नका म्हणू. त्याच्याकरता प्रोसिजर आहे, ती करा. मी पुढे पण येणार आहे, पुरुषांकडे पण बोलायला येणार आहे मी. पण आपण हा विचार करतो का? आणि जाऊ दे आता, कुठं भानगडीत पडायचं, या कुठेतरी करून टाकेल बदली माझी, लोकांना ताप नको. यावर्षी मुलाचं 10वीचं वर्ष आहे, मुलगी 12वीला आहे, आणि कुठं जाता, घराच्या जवळ आहे ऑफिस, बरं चाललंय, नको काही. असं होतं की नाही होत? पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे होतं, हे स्वाभाविकपणे, मी याला दोष देत नाही. महिलांना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण ज्या शासनानं आपल्याला नोकरी दिली आहे, जिथं आपलं कर्तव्य आहे, आणि जो कायदा आपल्याकडं कंपल्सरी आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी आहे, आणि त्या कमिटीची मी अध्यक्ष आहे, मग माझी भूमिका काय आहे? नोकरी मिळण्यापूर्वी आपण सगळं करायला तयार असतो. शासकीय नोकरी मिळाल्यानंतर आपण किती कमी करायला तयार असतो? मी अधिक नाही बोलणार, पण मी हे जरूर सांगेन तुम्हाला की कायद्याचं प्रभावी अंमलबजावणी करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते नियमाने दिलेलं, कायद्यानं दिलेलं आपल्याला काम आहे. मग याच्यापासून दूर कसं पडता येईल? त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना आग्रहाने सांगायचं आहे की या विषयामध्ये जेव्हा महिलांच्या कंप्लेंट्स येतील त्यावेळेला त्यांच्याकडे सहानुभूतीने बघा. तेव्हा हा विचार नका करू की मी कोणाची चौकशी करते आहे. तेव्हा फक्त हाच विचार करा की मला कायद्यानं दिलेलं हे काम आहे आणि मला माझं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. आणि का नाही करायचं? किती लोकांना हे माहिती आहे की कायद्यानं या कमिटीचे अध्यक्ष आणि मेंबर म्हणून तुम्हाला काय काय अधिकार दिले ते तुम्हाला माहिती आहे? कोण सांगेल? या समितीला काय अधिकार आहेत, कसे अधिकार आहेत, कोणी सांगेल? सांगा. Internal committee has the powers of a civil court for summoning people, for asking for documentation and any other thing which can be involved. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, त्यांनी या समितीला काय अधिकार आहेत त्याचं मर्मच सांगितलंय. तुमची जी समिती आहे या समितीला कलेक्टिव्हली सिव्हिल कोर्टाचे पॉवर्स आहेत तुमच्या कार्यक्षेत्राचे. बघा, एकीकडे मी मुद्दाम सांगते तुम्हाला, एकीकडे आपण जीव टाकतो मान मिळावा, सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी म्हणून. या समितीचे मेंबर म्हणून, अध्यक्ष म्हणून तुम्हाला किती मोठा अधिकार दिलाय, केवढा मोठा सन्मान दिलाय, आणि आपण त्यापासून दूर पळतो. एवढा मोठा सन्मान आहे, इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे की सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत तुम्हाला. आपण त्या अधिकाराचा जो अधिकाराचा काहीच उपयोग करत नाही, कारण आम्हाला हे माहितीच नाही, कसं वापरायचं हेही माहिती नाही, आणि 2 भूमिकांच्या मध्ये कसा फरक करायचा हेही माहिती नाही.
लेबलिंग आपण खूप पटकन करतो. असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांपासून आपण नीट विचार केला पाहिजे, नीट पुढे गेले पाहिजे. मला सांगा, जेव्हा तुम्हाला तुमच्या कमिटीला या सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत, त्यावेळेला तुमच्याकडे जी केस आली आहे ती केस किती निष्पक्ष रीतीने तुम्ही चौकशी केली पाहिजे, किती संवेदनशीलतेने केली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं दोघांना पण न्याय मिळेल. आता मी काय म्हटले, दोघांना पण न्याय मिळेल, म्हणजे महिलेला पण मिळेल आणि पुरुषाला पण मिळेल. मी तिकडे पण येत आहे. बघा, कायदा कसा असतो, हा जो कायदा आहे हा कायदा कसा बनलेला आहे, महिलेकरता बनलेला आहे. कोणी सांगू शकाल कोणाकरता बनलाय कायदा? ठीक आहे, मी सांगते. हा कायदा नेहमीच कायदे जे असतात ते जेंडर न्यूट्रल असतात. जर कायदा जेंडर न्यूट्रल आहे तर तो पुरुषांच्या विरोधामध्ये आहे का? आहे का? नीट सांगा, आहे का नाही? पुरुषांच्या विरोधामध्ये नाही. मग पुरुषांना काय भीती आहे? भीती कोणाला आहे? लक्षात घ्या, मी स्त्री किंवा पुरुष नाही म्हणत आहे. भीती कोणाला असली पाहिजे? जो चूक आहे त्याला भीती असली पाहिजे. बघा, जो चूक आहे त्याला भीती असली पाहिजे. मग चूक कोणीही असू देत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? चूक ती कोणी असू देत. याचा दुसरा अर्थ असा होतो, कोणी असू दे म्हणजे तो पुरुष असू दे नाहीतर ती स्त्री असू दे. मग पुरुषांना काय घाबरायचं कारण आहे आणि तुम्हाला काय घाबरायचं कारण आहे? जो कोणी चूक आहे त्याला कायदा शिक्षा करतो, मग तो कोणी असू देत. पुरुषांनी जर चूक केली आहे त्यांना शिक्षा आहे, पण जर त्या महिलेनं जर खोटी कंप्लेंट केली असेल तर तिला सुद्धा शिक्षा आहे. कृपया आपल्या ऑफिसेस मध्ये हे सांगा. कित्येक वेळेला लोकांना हे वाटतं की हा कायदा पुरुषांना तर शिक्षा द्यायला आलाय का? तर तसं नाहीये. जर ज्या महिलेनं कंप्लेंट केली आहे, तुम्ही जर जेव्हा चौकशी पूर्ण कराल, निष्पक्षपणे कराल, सहानुभूती पूर्ण पण कराल, पण तरी तुमच्या लक्षात आलेलं आहे की ती महिला खोटी कंप्लेंट करते आहे, तर तिच्यावर सुद्धा कारवाई करता येते. त्यामुळे लक्षात घ्या की हा कायदा कुणा एकाच्या विरोधात नाही किंवा महिलेच्या सुरक्षेकरता बनवला आहे, पण ती काहीही बोलेल आणि तेच खरं होईल असं पण नाहीये. मी तुम्हाला हे इतकं विस्ताराने याकरता सांगितलं की ऑफिसमध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना हा कायदा नीट समजावून सांगता आला पाहिजे. आणि ही जबाबदारी आपल्या इंटरनल कमिटीची आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला सिव्हिल कोर्टचे अधिकार आहेत, तुम्ही शासकीय कर्तव्य करता आहात. चौकशी कोणाची असू देत, तुम्हाला ते जे अधिकार मिळाले त्या अधिकारांच्या सोबतच तुम्हाला ती चौकशी करायची आहे. हा कायदा जेंडर न्यूट्रल आहे. मग काय अडचण आहे? अडचण ही आहे की कायद्याबद्दल आपल्याला नीट माहितीच नाहीये. त्यामुळे जी अर्धवट माहिती आहे किंवा आपल्याला ते अवघड वाटतं, काय मला इतके कामं देतात आमच्या ऑफिसमध्ये, अजून एक हे काम देऊन टाकले आणि आता काय त्याचं काय करायचं, ठीक आहे बघते मी, अशी वृत्ती नको. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या कमिटीचे मेंबर आणि अध्यक्ष म्हणून नीट काम केलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुम्हाला हे विचारलं होतं की तुमची समिती जी आहे ती सक्रिय आणि कार्यशील आहे का? तर बऱ्याच जणी हो म्हटल्यात. अजून हो नका म्हणू. माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही शेवटचं तुमची जी ही समिती आहे या समितीचा शेवटचं आपण
सक्रिय समीक्षा कधी केली होती या कमिटीची? की कमिटी मेंबर्स बसले आहेत, ऑफिसमध्ये काय चाललं आहे, किती कंप्लेंट्स आल्यात, नाही आल्यात, काय कायदा कसा पुढे चाललेला आहे, काय काय देशामध्ये घडतं आहे. कमिटीने बसलं पाहिजे ना. शेवटचं तुम्ही कधी बसला होतात? नाही यार. आयदर तुम्ही बसला होता, तुमच्याकडे एखादी कंप्लेंट आली असेल तेव्हा बसला असाल, किंवा फारच सक्रिय असाल तर एखाद दिवशी येऊन एकत्रित चहापान केलं असेल, किंवा ते पण माहित नाही. बघा, आता हे प्रश्न आल्यानंतर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या की खरोखरच आपण सक्रिय आणि कार्यशील आहोत का? मला तुम्हाला सगळ्यांना आग्रह करायचा आहे की प्रत्येक 3 महिन्यांनी तुम्ही एकत्र बसलं पाहिजे, समिती म्हणून बसलं पाहिजे. कंप्लेंट असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्या कंप्लेंटवर तुम्ही विचार कराल. पण जर कंप्लेंट्स नसतील तरी सुद्धा तुम्ही 3 महिन्यानं एकत्र बसलं पाहिजे. या कायद्याबद्दल पुन्हा चर्चा केली पाहिजे. या कायद्याच्या अनुषंगाने अनेक सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निर्णय होतात, त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं जे वर्कप्लेस आहे हे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याकरता तर तुम्हाला एकत्र येणं आवश्यकच आहे, त्याच्याकरता कंप्लेंट असणं गरजेचं नाहीये. म्हणजे तुमचं काय काम आहे? तुमचं जे ऑफिस आहे हे सेफ, महिलांच्या करता सेफ आहेत का हे बघणं काम तुमचं आहे. सगळ्या ठिकाणी व्यवस्थित उजेड आहे, ओपन आहे, व्यवस्थितपणे कॅमेरा जिथे जिथे कॅमेरे असले तिथे कॅमेरेज आहेत, ते कॅमेरे चालू आहेत. ते 15 दिवसाकरता, महिन्याकरता त्याची मेमरी जी आहे ते स्टोअर होत आहे. आणि याशिवाय ऑफिसेसमध्ये हेल्दी वातावरण आहे हे बघण्याची जबाबदारी कोणाची? तुमची आहे. हे सगळं पाहण्याकरता 3 महिन्यांनी तुम्ही एकत्र नाही येऊ शकत. उद्या जर ऑफिस मधलं वातावरण महिलेकरता सुरक्षित नसेल तर ती सुद्धा नैतिक जबाबदारी तुमची आहे की तुम्ही ते बघितलं नाही. काय लागतं बघायला? एक नजर लागते. उद्या एखादी महिला येऊन तुमच्याकडे कंप्लेंट करेन तिला त्रास झाला म्हणून, पण त्याच वातावरणामध्ये, त्याच ऑफिसमध्ये तुम्ही पण राहतायत ना. तुमच्याकरता सुद्धा ते सेफ वाटणं गरजेचं आहे ना. हे बघणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्यामुळे म्हणून आता माझ्या प्रश्नाचं आता उत्तर द्या की अशी किती कमिट्या आहेत की मी जे हे सांगितलं हे सगळं ते करतायत. एक आहे, खूप छान गोष्ट आहे. हे हळूहळू केलं पाहिजे. 2 असतील, 4 असतील, अजून 5-10 येतील. पण प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं इथे जेवढी संख्या आहे त्या संख्येपैकी किती खरे खरे हात वर येत आहेत तर कमी येत आहेत. हरकत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कधीतरी सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की माझे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला. त्या प्रश्नावर तुम्हाला आत्ममंथन करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे? नंतर काय सांगितलं होतं मी? विसरलात? नवसंकल्प करायचे आहेत. जे नाही करू शकलो, जे राहिलंय, आज नवसंकल्प आम्ही करू की आजपासून आम्ही या कामाला सुरुवात करू. आजची ही मीटिंग त्या करताय. एक अतिशय उत्तम जी आपली LC आणि IC आहे ती कशी असू शकते, तिचं काम काय ते पण मी तुम्हाला सांगते. ती समिती नियमित रूपानं आपल्या ऑफिसचं, ना की समितीचं, आपल्या ऑफिसचं नियमित ओरिएंटेशन करेन. ऑफिस मधल्या सगळ्या लोकांना या कायद्याबद्दल माहिती सांगेल. वर्षातनं 2 वेळेला, 3 वेळेला हे कार्यक्रम होऊ शकतात की नाही? किती लोकांनी आपल्या ऑफिस करता अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं? 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10, 12, 14. ठीक आहे. किती वेळेला झालेत वर्षातनं? 2 वेळेला. छान आहे. हे केलं पाहिजे. नियमितपणे हे आपण केलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे पण बघायचं आहे की फक्त एक कायद्याचं अनुपालन करायचं याकरता आपण नाहीये, तर आपल्याकडे एक सांस्कृतिक बदल झाला पाहिजे. म्हणजे काय झाला पाहिजे? ऑफिसमध्ये हेल्दी वातावरण राहिलं पाहिजे. छोटे मोठे प्रश्न असतील तर ते लगेच सोडवता आले पाहिजे, लगेच बोलता आलं पाहिजे. कंप्लेंट आली तर तिचं नीट ऐकून घेतलं पाहिजे.
तिच्या बाबतीमध्ये सहानुभूती ठेवली पाहिजे, शांतपणे नीट ऐकलं पाहिजे. पण आपल्या सगळ्यांची अजून एक महत्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे गोपनीयता. जी महिला तुमच्याकडे येते ती फार विश्वासाने तुम्हाला सांगायला येते. तिच्याकडे जे काही ती सांगणार आहे ते सिक्रेट आहे. ते सिक्रेट कित्येक वेळेला तिला असं वाटू शकतं की हे माझ्याबद्दल, माझ्या कॅरेक्टरवर प्रश्न उभे करणारा असू शकतं. मला त्यापासून सेफ राहायचं आहे. त्यामुळे गोपनीयता हा त्यातला फार महत्वाचा पार्ट आहे. आपण खरंच किती गोपनीयता पाळतो? सहज बोलता बोलता, दुपारचा डबा खाताना सहज एखादा आपल्याकडनं एक कमेंट पास होणं म्हणजे त्या महिलेवर किंवा त्या पुरुषावर अन्याय करण्यासारखं आहे. आपण सहजतेने बोलून जातो. आपल्याला हे थांबवता येईल का? खरंच कमिटीचे मेंबर म्हणून छान काम करता येईल का? ही गोपनीयता ठेवता येईल का? तुम्ही लक्षात घ्या, अनेक कमिट्या मला सांगतात, फार अभिमानाने सांगतात की आमच्याकडे एकही कंप्लेंट नाहीये. पण ही काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये. जिथे एकत्रितपणे काम करतो तिथे कंप्लेंट्स येतात. त्या कंप्लेंट्स आम्ही कशा व्यवस्थितपणे आम्ही हँडल करतो आणि जो योग्य आहे त्याला न्याय देतो हे सांगणं खूप महत्वाचं आहे. ते आपण किती सांगतो तर ते फार कमी असतं. ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे गोपनीयता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत ही गोपनीयता तुमच्याकडनं उत्तमपणे राखली जाऊ शकत नाही तोपर्यंत ती महिला तुमच्याकडे येऊन कंप्लेंट करणारच नाही. कारण तिला आधी विश्वास आला पाहिजे की हा मी जे सांगते ना ती आमची कमिटीची अध्यक्ष किंवा आमचे मेंबर्स नीट ऐकतील आणि कोणाला सांगणार नाही. माझ्याबद्दलचं त्यांचं एक मत ते बनवणार नाहीत याचा विश्वास तिला आला पाहिजे. तो विश्वास कमिटी कशी देऊ शकेल? तुम्ही सगळ्यांना कसं देऊ शकाल याचा विचार झाला पाहिजे. तुमच्याकडे कंप्लेंट्स नाहीये त्याचा अर्थ हा पण आहे की अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे की कमिटीबद्दल अजून तेवढा विश्वास वाटत नाहीये. तो विश्वास वाटणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण ते बघितलं पाहिजे. त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. मला तुम्हाला अजून हे पण विचारायचं आहे की तुमच्याकडं जेव्हा कोणती कंप्लेंट येते आहे त्यावेळेला ती कंप्लेंट जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा त्या कंप्लेंटचं सगळं म्हणणं ऐकण्याकरता तुमच्याकडे जरा चांगली जागा आहे का? जिथं ती शांतपणे तुम्हाला नीट सांगू शकेल. नाहीतर मग तुम्ही जिथं बसलेल्या आहेत त्या टेबलवरती आलीये, तुम्ही बोलतायत, कोणीतरी मध्ये येत आहे, कोणीतरी येऊन चहा विचारताय, कोणीतरी अजून येते, ते म्हणतात की अहो ते त्या टेबलवर नाही येत, ते कुठे गेलेत, मला त्यांना भेटायचंय. हे चालूच आहे ऑफिसमध्ये. ती महिला कशी तुम्हाला कंप्लेंट सांगेल? तिचं ऐकण्याकरता तुमच्याकडे एखादी जागा आहे का? शक्य असेल तर आपल्या ऑफिसमध्ये एक वेगळं कक्ष करा. तेवढी जागा नसेल तर एखादा तुमच्याकडे रूम असेलच, त्या रूमचा उपयोग करा की जिथं तिला बसून तुम्हाला शांतपणे बोलता येईल. अशा पद्धतीनं आपण छानपैकी काम केलं पाहिजे. मला तुम्हाला अजून हे पण सांगायचं आहे की कित्येक वेळेला कायद्याची माहिती नसते. कायद्याची माहिती नाहीये असं म्हणून मी अज्ञानी आहे म्हणून आपण सुटू शकत नाही. ती आपली कमजोरी आहे. तर मला कायदा माहित नव्हता म्हणून चूक झाली असं म्हणून नाही चालणार. ती आपली कमजोरी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. शेवटी तुम्हाला आता अजून मी काही सांगते. शेवटचं काही आपल्याला आत्ममूल्यांकन करायचंय. कसं केलं पाहिजे? काय काय प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे? तर आपल्याकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या वर्षभरामध्ये आणि किती तक्रारींचं मी निवारण केलं? ज्या तक्रारी येत आहेत त्या तक्रारीचा काही पॅटर्न आहे का? तो पॅटर्न पण बघितला पाहिजे. कोणी एक व्यक्ती आहे ज्या माणसाच्या विरोधामध्ये कायमच तक्रारी येत राहतात त्या माणसाच्या विरोधामध्ये. कोणी एक महिला आहे ती कायमच तक्रार करत राहते. असे काही पॅटर्न असू शकतात. त्या पॅटर्नचा पण आपण नीट विचार केला पाहिजे. कारण आपल्या ऑफिसचं वातावरण नीट ठेवण्याकरता आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच जी महिला पीडित आहे, त्रासामध्ये आहे, तिला खरंच आपण मदत केली का? की ज्याच्यामुळे तिला त्या ऑफिसमध्ये काम करणं सुसह्य होईल. खरंच आपण तिचं म्हणणं ऐकलं का? हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे निर्णय घ्याल हे निर्णय तुमच्या संस्थेवर, जिथं तुम्ही काम करता, तुमच्या ऑफिसवर तुमचे निर्णय हे
अंमलात आणणं हे त्यांना बंधनकारक आहे. त्याकरता तुम्हाला तुमच्या बॉसला, तुमच्या सहकार्याला तुम्हाला विचारण्याची गरज नाहीये की असं असं दिसतं आहे आणि खरंच ती महिला जे सांगते ते खरं आहे आणि हा व्यक्ती कोणी दोषी आहे, तर याला कारवाई केली पाहिजे. मग ती करू का मी कारवाई, असं विचारण्याची गरज नाहीये किंवा हे विचारायचंच नाहीये. हे विचारायचंच नाहीये की तुम्हाला कायद्यानं ज्या शक्ती प्रदान केल्यात, जे तुम्हाला सिव्हिल कोर्टाचे पॉवर दिलेत, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या शक्ती मिळालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नीटपणे, त्याचा दुरुपयोग पण नाहीये. निर्णय हा एका व्यक्तीचा नाहीये, निर्णय कमिटीचा आहे. सगळ्यांनी मिळून विचार करायचा आहे, तिचा हा निर्णय आहे. त्यावेळेला तुम्ही हा सगळ्या कमिटीने मिळून जो निर्णय केलेला आहे, या निर्णयाचं पालन करणं हे तुमच्या ऑफिसवर बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कारणाकरता तुमची कधी ट्रान्सफर तुमचे कधी तुमचे इन्क्रीमेंट रोखणं बिकणं हे कधी होणार नाही, तेही तुम्हाला सांगून टाकते. म्हणजे ती भीती कमी होईल. या कायद्याची इम्प्लिमेंटेशन तुम्ही केली म्हणून, म्हणजे तुम्ही याचे अध्यक्ष, तुम्ही कधी मेंबर आहात आणि तुम्ही एखादी चौकशी केली आहे आणि म्हणून तुमची बदली झाली किंवा म्हणून तुम्हाला काही त्रास झाला, हे होऊ शकत नाही. कायद्यानं तुम्हाला त्याकरता मोठं रक्षण दिलेलं आहे त्या कमिटी मेंबर्सला, कमिटीच्या अध्यक्षांना. त्यामुळे आपण व्यवस्थित काम केलं पाहिजे. आता मला सांगा की इतकं सगळं जर माहिती असेल तर काम करायला काही अडचण आहे का? खरं खरं सांगा. सगळ्यांना काम चांगलं करू शकता, बघू शकता? नक्की? आवाजच नाही आलाय मागून इकडून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन करता आपले पुरुष सहकारी त्यांना पण सोबत घेऊन चालायचं आहे. त्यांना सांगायचं की हा कायदा हा तुमच्या विरोधातला नाहीये, हा तर जेंडर न्यूट्रल कायदा आहे. जो चुकीचा व्यक्ती आहे त्याला कारवाई करण्याचा हा कायदा आहे. त्यामुळे जो चुकीचा आहे तो चुकाच आहे, तो कोणी असू देत. हे छान समजावून सांगता आलं पाहिजे आणि त्यांचा सुद्धा सहकार्य याच्यामध्ये आपल्याला घेता आलं पाहिजे. आम्हाला असं पण दिसतं की अनेक ज्या कमिटी आहेत या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काहीच काम करत नाहीयेत त्या. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे की या समित्या कागदावर ठेवू नका. या समित्या प्रत्यक्षामध्ये कामामध्ये आणा आणि कामामध्ये आणून खरंच जी पीडित महिला आहे तिला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुम्हाला एक खूप मोठा, एक चांगली तुम्हाला संधी मिळाली असं मी नक्की म्हणू शकेल. मला तुम्हाला सगळ्यांना आग्रह करायचा आहे की तुम्ही वर्षभरामध्ये तुमचा वार्षिक रिपोर्ट बनवता का? सगळ्या बनवतात? पाठीमागे जर नसतील बनवत तर सांगा, हात वर करा, काही कोणी रागवणार नाहीये. आजपासून आपण सुरू करू, उगाच हो नका म्हणून. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला वार्षिक रिपोर्ट आपला बनवावा लागतो. सगळ्यांना बनवतायत का? ज्या नाही बनवत आहे त्यांनी या वर्षीपासून आपला वार्षिक रिपोर्ट बनवला पाहिजे की तुम्ही वर्षभरामध्ये काय काम केलं आहे. त्यानंतर तो रिपोर्ट बनवला पाहिजे आणि तो रिपोर्ट कोणाला द्यायचा आहे? कोणाला देणार तो? ज्यांनी बनवला त्यांनी कोणाला दिलाय? तुम्ही नका सांगू आता. कोणी दिलाय? कोणाला दिलाय? कोण कोण म्हटलं तो आम्ही तयार केलाय म्हणून? जरा सांगा. ज्या म्हटलं त्याने हो आम्ही तयार केलाय, तर त्यांनी कोणाला दिलाय? इकडं कोणाला दिलाय? थोडस मोठे नाही. बरोबर आहे, त्यांनी बरोबर सांगितलं होतं. हा रिपोर्ट जो आहे तो त्यांना पण मॅन्डेट नाहीये, ते त्यांना दिलं पाहिजे. हा रिपोर्ट तुमची जो LC आहे, लोकल कमिटी, त्या लोकल कमिटीला तुम्ही सबमिट केला पाहिजे. जी लोकल कमिटी आहे त्या लोकल कमिटीला दिला पाहिजे. हे लक्षात ठेवा. जिल्ह्याची एक लोकल कमिटी आहे, कलेक्टरच्या अंडर येते, त्या कमिटीला हा सबमिट केला पाहिजे. त्याशिवाय मला तुम्हाला हे पण सांगायचं की आपलं इंटरनल ऑडिट पण करा कामांचं, आपण कसं केलंय ते. वेळेवर आपला रिपोर्ट जमा करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही चौकशी करता तेव्हा चौकशीमध्ये पारदर्शिता ठेवा. पारदर्शिता असणं अत्यंत महत्वाचं आहे, ती तुम्ही ठेवा.
मला राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की तुम्ही जर हे सगळं जर काम छान केलं तर आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, तुमच्या मदती करता आहोत, तुमचं ओरिएंटेशन करण्याकरता आहोत, तुमच्या क्षमता वर्धन होतील याकरता सुद्धा आम्ही आहोत. म्हणून मला तुम्हाला आग्रह करायचा की आजची जी मीटिंग आहे ही केवळ एक मीटिंग राहिली आणि मीटिंग करून बस संपलं असं होऊ नये. तर आजची ही मीटिंग आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी अशी ही मीटिंग झाली पाहिजे. मला आशा आहे की आजची मीटिंग आपण कायम डोक्यात ठेवली पाहिजे की त्या आल्या होत्या, त्यांनी हे सांगितलं, हे माहिती नव्हतं, हे आता कळालं आणि आता ह्याचा मी चांगला उपयोग करेल. त्यामुळे आता नवीन वळण जे आपल्याला मिळेल ते काय काय असेल, तर ते नवीन वळण असेल आम्ही जबाबदार असू. जे काय होतंय आमच्या ऑफिसमध्ये त्याला व्यवस्थितपणे डील करण्याकरता आम्ही उत्तमपणे न्याय करू, आम्ही जागरूक बनू आणि आम्ही प्रत्यक्ष रूपामध्ये कार्यवाही पण करू. मी याकरता सांगते की कित्येक वेळेला निर्णयच होत नाहीत, ती महिला बिचारी इकडे 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 भटकत राहते. म्हणून कार्यवाही करणे का पल इसको हम कह सकते हैं. अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शेवटी आग्रह करते की आपण आज संकल्पित होऊयात. इथं असलेली प्रत्येक व्यक्ती आज संकल्पित होईल. आपल्याकडे ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींना न्याय देण्याकरता जे काही त्या मुलीचं त्या महिलेचं म्हणणं आहे ते अधिक लक्षपूर्वक ऐकायचं, पारदर्शिता बनवायची आणि जो चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई करायची. खूप ताबडतोबीनं वेळेच्या आत कारवाई केली पाहिजे आणि यासोबतच अत्यंत मजबूतीनं उत्तमपणे त्या महिलेला सुरक्षा देण्याचं आपण काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण संकल्प केला पाहिजे की आम्ही महिलांना न्याय देऊ, आम्ही योग्यपणे निष्पक्षपणे आम्ही सुनवाई करू, आम्ही पारदर्शिता ठेवू आणि त्यासोबतच शांतपणे नीटपणे ऐकू. आम्ही आमचं आंतरिक रिपोर्ट करू, आम्ही आमचा वार्षिक रिपोर्ट LC ला सबमिट करू आणि आमचं जे ऑफिस आहे ते ऑफिस महिलांच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीने सुरक्षित वातावरण मिळेल अशा पद्धतीने बनवू. असे अनेक संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण हे काम नक्की कराल, नीटपणे कराल आणि आपला महाराष्ट्र काम करण्यामध्ये अग्रेसर आहे, आघाडीवर आहे हे सगळ्या देशाला सांगा. जे महाराष्ट्र करेल ते देश करेल. त्यामुळे तुमच्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे. ही जबाबदारी तुम्ही खूप छान पद्धतीनं पार पाडाल असा मला विश्वास आहे. हा विश्वास व्यक्त करते. माननीय कलेक्टर सरांना खूप खूप धन्यवाद करते. मंचावरच्या सगळ्या लोकांचे धन्यवाद व्यक्त करून मी थांबते. आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे सुरुवातीला हो होतं त्यातले किमान 60% पुनर्विचार करावा लागला. एक आहे, बरोबर आहे. पहिला जो प्रश्न होता ज्याचं उत्तर हो आलं होतं, मनामध्ये द्या उत्तर, मला नका देऊ. आता मनामध्ये काय उत्तर आहे हे पण बघा आणि त्यानुसार पुढे चला. येस. आपल्या कार्यालयात लैंगिक छळासंदर्भात शून्य सहनशीलता धोरण राबवणं ही आपली सर्वांची आदरणीय सुनीता शर्मा मॅडम आज आपल्याला पॉश कायद्याचा अर्थ आणि त्याची भूमिका जबाबदाऱ्या याबद्दल सखोल माहिती दिली. मी मॅडमला विनंती करते की आपण प्रशिक्षण सत्राला सुरुवात करा. मी तुम्हाला सगळ्यांना एक आग्रह करणार आहे. आता आपलं एक छोटस सत्र ट्युनिकाजी घेणार आहेत. मी आणि सर आता इथून जातो आहे, पण तुम्ही सगळ्यांनी हे सत्र खूप शांतपणे ऐकायचं आहे. ट्युनिकाजी या कमिशनच्या स्टार अतिशय उत्तमपणे काम करणाऱ्या अशा आमच्या अधिकारी आहेत. त्यांचं जे हे सत्र आहे हे आपल्याला या विषयामध्ये खूप छान मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून पुढे काम करता येऊ शकेल. तुम्हाला सगळ्यांना याचा खूप चांगला उपयोग पण पुढे होईल. ताई, आपल्या समोर माझं एक छोटस सबमिशन आहे.
आपल्या सर्वांच्याही समक्ष आपण महिलांच्या प्रशिक्षण आणि अवेअरनेस बद्दल वेगवेगळे कॅम्प्स घेतो, पण मला वाटतं हे आपण पुरुषांसाठी पण घेऊया, आवश्यक आहे. कारण ऍक्च्युली खरं सांगायचं तर आजचं जे ट्रेनिंग आहे ते सगळ्यांकरता असतं. मला आज थोडे पुरुष कमी दिसले आहेत, पण पुढच्या वेळेला आपण खास त्यांच्याकरताच करूयात. Yes.